तर काय घडलं? 5 जणांना अटक करण्यात नक्की काय झालं? हे म्हाळुंगे एम-आय-डी-सी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खालुमरे म्हणून गाव आहे. त्या ठिकाणचे हे दोघंही मयत आणि जे आरोपी आहेत ते सर्व त्या ठिकाणचे रहिवासी आहेत. जो मृत पावलेले व्यक्ती आहेत गणेश तुळवे, यांचा दिनांक 1 जुलै 2024ला सायंकाळी आरोपींनी खून केला होता कोयत्याचे वार करून. तर सदरची जी घटना आहे ती त्यांच्यातला पूर्ववैमनस्यातून झालेली आहे. हे सर्व जे मयत आणि आरोपी जे आहेत सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत, एकाच गावात राहणारे आहेत. तर 2020 साली जो मृत पावलेला व्यक्ती आहे त्याने या आरोपींवरती हल्ला केला होता आणि त्याचाच राग मनात धरून या आरोपींनी गणेश तुळवे याची हत्या केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण 7 आरोपी आतापर्यंत आपण एफ-आय-आरमध्ये 2 आरोपींचे नावं नमूद होते. एक नाव होतं आणि एक अनोळखी. अशा प्रकारे आपण आतापर्यंत तपासादरम्यान 7 आरोपी निष्पन्न केले. 7ही आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. यामध्ये आकडावाढीची शक्यता आहे का? आरोपी अजून वाढणार का? किंवा सध्या काही गुन्हे आहेत आपल्याला? यापैकी 3 आरोपींवरती यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत, ज्याच्यामध्ये मारामारी आणि शस्त्र बाळगण्यासंदर्भात गुन्हे आहेत. त्यांच्यावरती यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती आणि तसंच मृतक जे आहेत त्यांच्यावरही 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत. आता राहिलं आरोपींचं वाढ होण्याचं काय, तर तपासामध्ये जे गोष्टी निष्पन्न होतील, या कटामध्ये कोण सामील होतं, कशा पद्धतीने हा कट रचला गेला आणि त्याला एक्झिक्यूट कसं केलं गेलं, त्याच्या आधारे पुढील तपास निश्चित होईल आणि आरोपी जर कोणी निष्पन्न झाले, कोणाचा सहभाग याच्यामध्ये जर निष्पन्न झाला तर याच्यामध्ये आरोपीची वाढ होऊ शकते. का काय पूर्वीचा वाद होता की